नमस्कार. आपण आलेलो आहोत चांदवड तालुक्याच्या लासलगाव रोडवरती असलेलं जे हिवरखेड्याच्या जवळ जे ही कंपनी आहे. या कंपनीत पहिले काहीतरी मोटार वगैरे काही बनल्या जायचं आणि त्या कंपनीमध्ये या ठिकाणी मकाचं गोडाऊन आहे आणि शासकीय मका खरेदी केली जाते इथं, असं बऱ्याच दिवसापासून आपण ऐकत होतो. आणि त्याच संदर्भामध्ये आज आपण इथं आलेलो आहोत आणि इथं शासकीय खरेदीचा मोठा घोळ सापडलेला आहे. तो घोळ कसा आपण जाणून घेऊया. आपण इथे शासनाचे जे गोदामपाल आहे, जे शेतकऱ्याची मका जी खरेदी करतात आणि नोंदणीकृत मका खरेदी करत असताना तालुक्याचे हजारो ट्रॅक्टर वेटिंगला असताना देखील निफाड तालुक्यातील ट्रॅक्टर येऊन या ठिकाणी आज रविवार असताना खाली होत आहे. आणि ते रविवार असताना खाली होत असताना कुठलाही या ठिकाणी ट्रॅक्टर खाली होताना गोडाऊनला या ठिकाणी गोडाऊन कीपर नाही आहे, इथं व्हेरीफाय करणारा माणूस नाही आहे. या ठिकाणी जी मका खाली होत आहे त्या मकाच्या ट्रॉलीमध्ये अक्षरशः शासनाच्या महाराष्ट्र शासन नावाच्या शिक्क्याचे बारदानं ह्या बंडल त्या मक्यातूनच निघत आहे. म्हणजे शेतकरी असा हा कोणता आहे की तो त्याच्या मकासोबत बारदान पण पिकवतो आणि इथं घेऊन येतो. आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत या ठिकाणी गोदामपाल साहेब आहेत. साहेब, काय सांगाल या संदर्भात? आता ही खरेदी जिल्हा मार्केट फेडरेशनतर्फे चालू राहते. त्यांनी त्यांच्या वतीने ज्या म्हणजे संस्था आहे काही, त्यांना या खरेदीचे अधिकार दिले. हे अधिकार देताना त्या संस्थेला त्यांनी ग्रेडर नियुक्ती करण्यासाठी इथं सांगितलेलं आहे आणि त्या ग्रेडरनी त्या मक्याची प्रतवारी करून चांगल्या दर्जाचीच मका खरेदी करण्याबाबत त्यांनी आदेशित केलेलं आहे. परंतु आता इथं आल्यानंतर आपल्या म्हणण्यानुसार हा जो काही प्रकार आहे याची आम्ही सविस्तर चौकशी करून पुढील कायदेशीर ती कारवाई करू. परंतु इथं जर मका खाली होती तिथं खाली करणारं कोणी नाही आणि आपल्या महाराष्ट्र शासन नावाच्या शिक्क्याचे बारदान ट्रॉलीमधून निघतं, याच्यावर काय सांगता? नाही, त्याची सविस्तर चौकशी ते बारदान गेलं कसं तिकडं? आता जी संस्था आहे त्या संस्थांची जे जबाबदार व्यक्ती आहे त्यांच्या संस्था कोण? संस्थेला नाव असेल ना? ग्रीन रिव्हॅल्युएशन बहुउद्देशीय कोऑपरेटिव्ह संस्था तळेगाव रोही. तळेगाव रोही नाही, रोहा कागदपत्रे रोहा आहे. ही संस्था नेमकी ह्या चांदवड तालुक्यातल्या तळेगाव रोहीची आहे की अजून कुठली आहे? नाही, आम्हाला चांदवड तालुक्यातल्या तळेगाव रोहीची संस्था असल्यामुळे आम्ही त्यांनाही त्या संस्थेचे कोणी चेअरमन वगैरे असेल ते तुमच्यापर्यंत आले असतील, त्यांचं नाव? चेअरमन ते आमच्यापर्यंत आले नाही. त्यांनी एक गोदाम मागणीचा अर्ज दिला होता. अर्ज कोणी दिला? संस्थेच्या वतीने प्रतिनिधींनी अर्ज दिला. त्यांचं नाव माहिती आहे तुम्हाला? नाही, नाव नाही माहिती त्यांचं. हां, मग आता जी मका आहे ही खाली झालेली, यामध्ये काळी मका आहे, घाणीची मका आहे, कचरा असलेली मका आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांनी मका आणल्यानंतर इथं रिजेक्ट केल्या जाते. आणि आज ही मका रविवारच्या दिवशी न काही चेक करता, कुठलाही माणूस चेक करायला नसताना खाली केल्या जाते. नाही, नियमानुसार ग्रेडरनी चेक केल्यानंतरच मका खाली होती. आता ही मका जी खरेदी केली आहे ही जर आपल्या सरकारच्या जे नॉमिनल आहे त्याच्याप्रमाणे जर नसेल तर ती रिजेक्ट केली जाईल. मग तुम्ही याच्या आधी इथं कोणी या ठिकाणी ग्रेडर आढळून आला का तुम्हाला? नाही, आता या संबंधित संस्थेचे कोणीच आढळून आले नाही. मग मका खाली कशी होती इथं? खाली होते म्हणजे संस्थेला अधिकार दिले ना मार्केटिंग फेडरेशननी. त्यांनी आता त्या संस्थेची जबाबदारी आहे का इथं ते ग्रेडर आणि त्यांचे कोण जबाबदार व्यक्ती शेतकऱ्यांची याद्या घेऊन इथं त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. आता हा गोंधळ झाल्यानंतर ते आता कुठं विशेष म्हणजे या ठिकाणी जे ट्रॅक्टर आलेले एकाच गावातील एकाच नावाचे 4 शेतकरी हे सगळे ना त्या संस्थेच्या पोर्टलवरून याद्या काढून सगळ्या याद्या म्हणजे शेतकरी वाईज गाव वाईज चेक करून नेमका काय प्रकार आहे ते लक्षात नाही. आमच्या लक्षात आलं, आम्ही जेव्हा व्हेरीफाय केलं त्या ठिकाणी जे ड्रायव्हर उभे आहे त्या ड्रायव्हरांचं म्हणणं असं आहे की आम्ही निफाड तालुक्यातून हे ट्रॅक्टर भरले, परंतु ही मका आहे कोणी बरकले म्हणून परसूलचे, त्या एकाच घरातल्या 4 जणांची बरकल्यांची नावं आहे. जर हजारो शेतकरी जर नोंदणीसाठी जर उभे राहिले, आज जर मी क्लिक केल्यानंतर माझा नंबर जर 207 आला तर पुढचा नंबर इतके शेतकरी वेटिंगला असता का काहींचा 400च्या पुढचा येतो. मग हे एक सलग आणि एकाच पाठोपाठ 4 शेतकरी एकाच गावातून कसे आणि त्यांना ट्रॅक्टर चांदवड तालुक्यातून भेटला नाही, त्यांनी निफाडचेच टाकळीचे ट्रॅक्टर का आणले? नाही, आज आमचे वरिष्ठ येतील, वरिष्ठांच्या याच्या मार्गदर्शकाने आम्ही ती पूर्ण यादीची चौकशी करू आणि पुढील काही कायदेशीर कार्यवाही ती करू. तुम्हाला असं नाही वाटत का तुमच्याच डोळ्याखाली तुम्ही अधिकारी असताना शासनाची तुम्हीच फसवणूक करताय? नाही, असं नाही. कसं नाही? शासनाची याच्यात फसवणूक काय? आता आम्ही जी मका खरेदी केली आहे ती FAQ दर्जाचीच आहे इथून मागची. आता हा प्रकार आज संस्थेचे जे खरेदीदार आहे त्यांनी हा प्रकार घडून आणला आहे. त्याच्यामुळं
पुढील या ठिकाणी जे शेतकरी ड्रायव्हर आहे आता जे ट्रॅक्टर घेऊन आले नाही, आता जे आमचे वरिष्ठ येतील ना, ते वरिष्ठ जे सांगतील ना, त्याप्रमाणे आम्ही पुढील- ऐका माझं ऐकून घ्या. त्यांच्या मोबाईलमध्ये आम्ही बघितलं असता ज्या व्यक्तीनं इथं त्यांना पाठवलेलं आहे त्यांना त्या शेतकऱ्याचं नाव या ट्रॅक्टरवाल्यांना माहिती नव्हतं. त्यांनी मोबाईलवर यांना ते नाव पाठवलं आता म्हणून यांना ते नाव सगळे सांगता. आमचे ऐका तुम्ही. वरिष्ठ आले का हा सर, त्यांना ऐका त्या ऐका क्लिपा दाखवू आणि ऐका ते ना. काय पुढील निर्णय घ्यायचं ना ते ठीक आहे घेतील. ठीक आहे. परंतु त्यांना त्या मोबाईलवरती एक व्हिडिओ क्लिप अशा टाकल्या गेल्या का शिक्का बनवून ते शिक्के मारताना बारदान वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा हा मोठा स्कॅम नाही वाटत? ते सगळे आहे ना, ती सगळी व्हिडिओ आम्ही वरिष्ठांना दाखवू, कोणाकडे असतील आमच्याकडे आणून द्या. मग आणि वरिष्ठ मग तुमच्यापेक्षा वरिष्ठ कोण? ते आता SIO साहेब येतील, सूर्यवंशी साहेब. तुमची जबाबदारी काय मग? हं? तुमची जबाबदारी काय? आमची जबाबदारी म्हणजे आम्हाला त्यांनी फक्त इथं हजर राहिला, काय प्रकार घडला नेमका ते बघण्याकरता अशा प्रकारचे उत्तर आहे. फक्त शासनाचा गलेलठ्ठ पगार लुटणं आणि शेतकऱ्यांच्या मात्र बानगुटीवर बसणं असाच एक धोरण या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचे जे ट्रॅक्टर घेऊन जे लोक आले आहेत आपण त्यांचे संपर्क साधूया. या ठिकाणी मंडळ अधिकारी देखील तहसीलमधून आलेले. आपण साहेब आपण काय सांगाल? आपण हा प्रकार स्वतः या ठिकाणी बघितला आणि स्वतः ट्रॅक्टरमधून मका उकरून त्या ठिकाणी शासनाच्या शिक्क्यांसह बारदान उकरून काढलं, यावर काय सांगाल? संबंधित ट्रॅक्टर आपण सर्व शेतकरी यांच्या समक्ष ट्रॅक्टरमध्ये गेलो. ट्रॅक्टरमधून मका उकरली असता त्याच्यामधून बारदाना आणून आलेला आहे आणि बारदाना तशा पद्धतीने ते ठेवून दिलेला आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला जाईल त्या बाबतीत त्यांना तशी माहिती दिलेली आहे. बारदानावर काय नाव आढळलं तुम्हाला? बारदानावर महाराष्ट्र शासनाचं नाव आहे आणि त्यानुसार सर्व बारदाना ज्या ज्या ट्रॅक्टरमध्ये आहे यापुढे त्याची चौकशी केली. विशेष म्हणजे आज रविवार असून या ठिकाणी ही मका खाली होत होती. त्या बाबतीत आता नॉर्म्स जे पुरवठा विभागाचे अधिकारी ते आपल्याला कळवतील. संबंधित जे आपले अधिकारी तहसीलदार साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी मात्र या ठिकाणी येण्याचं टाळलं. तालुक्यातील AR मॅडम आहेत त्यांना देखील या ठिकाणी फोन केला गेला पण त्यांनीही टाळलं. असं वाटत नाही का अधिकारीच कोणी यात सामील असेल? त्या बाबतीत नाही सांगता येणार माझ्या स्तरावर. आता आपल्यासोबत ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आहेत. आपण कुठून आला सांगा? टाकळी आणि कोणी पाठवलं तुम्हाला? आपलं नवनाथ चव्हाण. तुम्ही साबळे बोलले कोणते? हा साबळे, नवनाथ साबळे. आडनाव बदलवलं तुम्ही. तुमच्यावर काही दबाव आलाय का? आम्हाला दबावचं काय, आम्हाला बोलताच येत नाही जास्त कमी, तर आम्ही बोलणार काय असं आहे मग ना. तुमचा ट्रॅक्टर हा कधी भरला? काल भरेले त्यांनी. काल भरलेला आहे. इथं जे उपस्थित शेतकरी आहे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की रात्री JCBद्वारे हा ट्रॅक्टर भरला, त्यामध्ये बारदान दाबले. तुम्ही बारदान दाबून शासनाचे बारदान हे कुठून आणले तुमच्या ट्रॅक्टरमध्ये? हे काही माहीत नाही आपल्याला. माझ्या ट्रॅक्टरमध्ये बारदान जर निघालं, मी वर करतो तिथं, माझ्या ट्रॅक्टरमध्ये निघालं तर माझ्यावर कारवाई करा. बस. तुमच्या ट्रॅक्टरमधून बारदान या ठिकाणी निघालं, याच्यावर तुम्ही काय सांगाल? माझा ट्रॅक्टर मी लावलेला होता तिथं, भरून ठेवला. मी सकाळी जाऊन शेल मारला. बारदान ओपन मागा बी ओपन दिसत होतं. बारदान ओपन दिसत नव्हतं. स्वतः साहेबांनी नाही आता- नाही नाही इथं बारदान साहेबांनी स्वतः नाही, उकरून नाही. बारदान खालून काढलं. वालीमध्ये बारदान हा, ते टाकलं. कोणी टाकलं? तिथूनच शेडवरून कोणी? नाव काय? नवनाथ साबळे. नवनाथ साबळे. आणि नवनाथ साबळे हे कोण आहे तिथले? तो काम बघतो तिथं पोरगा. काम बघतात. आणि तुमची जी मका भरली तुम्हाला कोणी भरायला लावली? साबळेंनी. आणि शेतकरी कुठले? शेतकरी आता ते नाव दिलं ते सांगितलं आम्ही तुम्हाला. नाव त्यांनी तुम्हाला आत्ता नाव दिलं. तुम्ही ट्रॅक्टर काल घेऊन आले बोलले, काल भरला बोलले, काल भरला ते. बरोबर. मग आत्ता नाव दिलं. मग निफाड तालुक्यातले ट्रॅक्टर चांदवडमध्ये खाली होत आहे आणि चांदवडचे तालुक्यातले ट्रॅक्टर मात्र मका रिजेक्ट केली जाते. तुम्ही ते नाही सांगते. शेतकऱ्याचा निरोप आला की आमच्या तालुक्यातनं मका रात्री भरल्या गेली आहे आणि ती तुमच्या तालुक्यात खाली व्हायला आली. म्हणून म्हटलं काय खातरजमा करण्यासाठी आलो असता, कदाचित त्या कंपनीला गोडाऊन्स वगैरे नसतील म्हणून आले असतील, पण खातरजमा केली असता एक तर्कशुद्ध काय त्या ठिकाणी अडचण दिसली का चांदवड तालुक्यातलं एकच गाव, तिथंच एका कंपनीची नोंदणी होते फक्त. आणि निफाड तालुक्यातलं एकच गाव का जिथं मका उपलब्ध आहे, तिथून लोड केलेले ट्रॅक्टर्स एकाच गावातले एकाच ठिकाणचे ट्रॅक्टर्स येतात चांदवड तालुक्यात एवढ्या लांब खाली व्हायला आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या कंपन्यांचं उद्दिष्ट संपलं आहे म्हणून त्या ठिकाणी ट्रॅक्टर सोडलेले दिसत आहेत इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे. ही विसंगती खटकण्यासारखी आहे. आणि मग जेव्हा इथं तहसीलचे अधिकारी आले आणि त्यांनी ट्रॅक्टर तपासला तर एका ट्रॅक्टरमध्ये तळाशी बारदान त्या ठिकाणी लपवलेलं दिसलं. हा लपवलेला शब्द याच्यासाठी म्हणता येईल कारण शेतकरी म्हणतो मी ट्रॅक्टर लोड केला तेव्हा त्याच्यात बारदान नव्हतं आणि जेव्हा इथं ट्रॅक्टर खाली व्हायला आला तर तिथं त्या ठिकाणी तहसीलचे गोदामपाल असतील किंवा दुसरे कोणी कर्मचारी तहसीलदार साहेबांनी पाठवले त्यांच्या देखत त्या ठिकाणी बारदान निघालं. या संशयास्पद बाबी आहे. बरं किती संशयास्पद आहे का एका बाजूला शेतकरी ट्रॅक्टर खाली व्हावा म्हणून 10-10, 15-15 चक्कर मारत आहेत. इथं जे बाजूला कॅमेरा फिरवलं तर हे सगळे मकाशी निगडीत असलेला शेतकरी आहे. प्रत्येक कंपनीचा त्या ठिकाणी असलेला उद्दिष्टांचा निरोप त्यांच्यापर्यंत येतो. त्यांना मेसेज आलेला आहे रजिस्ट्रेशन झाल्याचा. काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ट्रॅक्टर्स पण नेले मेसेजच्या तारखेच्या दिवशी पण उद्दिष्ट नसल्या कारणानं परत येतात. एवढ्या लांबच्या शेतकऱ्यांना उद्दिष्ट चांदोडमध्ये सापडलं हे विशेष.
आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची ही महत्त्वाची जबाबदारी आहे आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचं इथं जबाबदार कोणीच नाही आहे आणि ज्या कंपनीचा माल खाली होतोय त्याचा ग्रेडर नाही आहे. माल जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी टिपक्याचा डागी माल दिसतोय, कचरा असलेला माल दिसतोय. कित्येकदा मार्केटचा मी संचालक आहे, तिथल्या शेतकऱ्यांचा फोन येतो, आमचा थोडा कचरा आहे, माल रिजेक्ट करताय. सोयाबीनचं तसंच, कांद्याचं तसंच, मकाचंही तसंच. माणसं तीच आहेत, कंपन्यांची नावं बदलत आहेत असा माझा परफेक्ट संशय आहे. या कंपनीची सखोल चौकशी झाली पाहिजे, नोंदणीपासूनची. या कंपनीची सखोल चौकशी झाली पाहिजे हिला बारदान पुरवणाऱ्या गोष्टीची. जर हिला बारदान अधिकृत पुरवलं गेलं असेल तर हिचं अनाधिकृत बारदान टाकणारी ती लोक कोण? आणि अनाधिकृत बारदान हा एवढा मोठा विषय का विधानसभेत मागच्या काळामध्ये बारदानावरून हमरीतुमरी झाली विरोधी आणि सत्ताधारी पक्षांची. आणि इथं बारदान सहज उपलब्ध एका ट्रॅक्टरच्या तळाशी जवळपास 500-600 बॅग टाकून आणल्या जातात. ही गंभीर बाब निदर्शनास या ठिकाणी शेतकऱ्यांनी, एका तरुण शेतकऱ्याचं हे धाडस आहे. स्वतः BSc ऑर्गॅनिक आहे, BSc इलेक्ट्रॉनिक सायन्स आहे. त्यानं पाय दाखवले, त्याच्या पायाला भेगा आहे, रात्रीचं पाणी भरत होतं आणि त्याच्या लक्षात आलं की एका गोडाऊनमध्ये रात्रीचे ट्रॅक्टर्स भरले जात आहे. म्हणून या शेतकऱ्यानं धाडसानं हा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला. मी हा मीडियापर्यंत पोहोचवला, शासनापर्यंत पोहोचवला. मी याच्यात असं का बोलतोय तर कांद्याचे अनेक उद्योग करून सुद्धा एकाही कंपनीचं गौड बंगाल पुढे येऊ दिलं नाही. आज मात्र या ठिकाणी शेकडो शेतकरी आलेले आहेत. त्यांच्यासमोर सांगतो ही चौकशी करा. का करा माहिती आहे का? याच्यात खरी नालस्ती होती आहे नरेंद्र मोदींची, खरी नालस्ती होती आहे देवेंद्र फडणवीसांची. कारण ही सगळं भ्रष्ट कामगार तुमच्या आशीर्वादानं चालतं असं प्रत्येकाचा ठाम समज झाला आहे. म्हणून शेतकरी तुमच्या विरोधात चालला आहे. जर तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं व्हायचं असेल तर एकदा चौकशी होऊ देत. कांद्याचेही आमच्याकडं 7-8 पंचनामे आहेत साहेब. त्या 7-8 पंचनाम्यांचं पुढं काय झालं आम्हालाही माहीत नाही. शेतकरी आम्हाला विचारतात. आम्हाला असं वाटतं आपण भांडावं की नाही भांडावं. पण या परिस्थितीमध्ये जर उद्योग झाला तर सगळा जाळ झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही याची जर फौजदारी गुन्ह्यात रूपांतर नाही झालं तर मात्र आम्ही तहसील कार्यालय चांदोडचं चालू देणार नाही. हा ठाम विश्वासानं सांगतो. खरं काय खोटं काय जनतेसमोर पत्रकार परिषद घेऊन सांगा. लोक त्या ठिकाणी मोठ्या आशेनं बघताय. आमच्या मका खाली होतील नाही होतील हा नंतरचा भाग आहे. पण ज्या खाली होत आहेत त्या मका कोणत्या तरी गरीब शेतकऱ्यांना 1200नं लासलगाव मार्केटला दिल्या आहे. त्या लासलगाव मार्केटच्या 1200-1500च्या मका इथं 2400च्या खाली 2400नं विकायला आणले आहेत ह्या निफाडच्या शेतकऱ्यांनी. तिथंही निफाडचा, हा निफाडचा आहे. याची कंपनी आहे. माझ्या मते तळेगाव हे क्रमांक 2 अथवा 3चं तालुक्यातलं गाव आहे. मका उत्पादक शेतकरी प्रचंड आहे आणि दूध उत्पादक शेतकरी आहे. साधे तो तर्क आहे. एकही पहिल्या नंबर अथवा दुसऱ्या नंबर शेतकरी तळेगावचा नाही हा सुद्धा तर्क इथं वाखाणण्याजोग आहे. तळेगाव रोही प्रचंड मोठं गाव, ज्या गावामध्ये शेतकऱ्यांचीच संख्या आहे त्या गावचा एकही शेतकरी इथं खाली व्हायला आलेला नाही हे सुद्धा वाखाणण्याजोग आहे. मग हे चाललं आहे का? याच्यात तळाशी गेल्याशिवाय शेतकऱ्याला सरकार जी न्याय देण्याची योजना आणतं आहे त्याच्यानं न्याय मिळणार नाही. त्याच्यामुळे याच्या तळाशी जाणं गरजेचं आहे. परत एकदा या तळेगाव रोहीच्या असलेल्या कंपनीनं तळेगाव रोहीमध्ये काही नोंदणी केंद्र चालू केलं आहे का हे सुद्धा तपासा. तर त्याचं उत्तर शक्यतो नकारात्मकच येईल. आणि म्हणून या सगळ्याच्या तळाशी गेल्यावर या असल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल, अन्यथा मिळणार नाही. हे पहिले पाडे 55 चालू राहतील. ह्या निफाडच्या शेतकऱ्यांनी तिथंही निफाडचा, हा निफाडचा आहे. याला काय सांगितलं गेलं त्याच्या तोंडून ऐका. मी जेव्हा त्यांना विचारलं म्हटलं आपली जी खरेदी ती काय, ते म्हणजे संपली पिंपळगावची. म्हटलं ठीक आहे चालेल काय हरकत नाही. म्हटलं संपली तर मी मार्केटमध्ये विकून टाकलं. तरी मी एक ट्रॅक्टर 1600 रुपये विकून टाकला. घरचे मला बोलावले म्हणजे लवकर जायचं. अगं म्हटलं मी 4-5 घरके मारले. ते म्हणायचे आज बारदान शिल्लक नाही आहे आणि आलं तर आज 50 ट्रॅक्टर वेटिंगला आहे, तुम्हाला तेवढं थांबावं लागेल. आता आपण घरचे कामं सोडून मी एकटाचे घरचे कामं सोडून 8 दिवस पिंपळगावला थांबणं शक्य नाही मला. घरचं सगळं येऊन जाईल व कांदे वगैरे फवारणे वगैरे या गोष्टीचा. त्यामुळे मला संताप आला. हे जर जर यांचा कारभार असेल तर उपयोगच नाही, शेतकऱ्याची स्कीमच नाही. हे फक्त ह्या फॉरेन प्रोड्युसर कंपनीला एकमेकांना सहाय्य करून लुटायचा प्रयत्न आहे फक्त त्यांचा. आज तेच मोठे होऊ राहिले, सामान्य शेतकरी कोणीच मोठं होत नाही. आज 800 रुपये जर हिशोब केला तर माझे जर 50 क्विंटल मका आहे तर माझ्या 40,000 रुपयाचं नुकसान आहे साहेब. आज 40,000 म्हणजे माझा 2 वर्षाचा किराणा आहे. आणि तळतळाटे आज कोणत्याच मालाला भाव नाही, असं नाही का बुवा त्यालाच नाही. आणि त्याच्यात पण गव्हर्नमेंट आणून पण त्याचा असा काळा कारभार होत असेल अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याचा उपयोगच नाही. एक वेळ असं जर घडत राहिलं, एक वेळ असेल की शेतकरी शेतीच करू शकत नाही. आणि येणारे 20-25 वर्षात तीच परिस्थिती येणार आहे. गव्हर्नमेंटला पाया पडायला लागलं तुम्ही शेती करा, मी तुम्हाला पगार देऊ. हे असं जर होत राहिलं तर एकदम भयान परिस्थिती. कांद्याच्या बाबतीत तेच झालं. कांद्याला पण तेच करता हे लोक. व्यापारी कोण तिकडून माल घेता आडतीमध्ये 900, 800, 1000 रुपयांनी. इकडे 1500 बिलं फाडता, स्वतःचा पैसा लावता, सोनं नाणं ठेवून कर्ज काढून CC वगैरे काढून स्वतःचं पैसे लावता. 2.5-3 महिन्यांनी परत शेतकरी पैसे आले का शेतकरी त्यांना परत करतो.
आणि याच्यात चुकी शेतकरीची पण खूप मोठी. तुम्ही जर चेक केला ना व्यवस्थित तर ओनियनमध्ये तुम्ही दरवर्षी तुम्हाला तेच खाते सापडतील का ह्या कंपनीला हेच पैसे यांच्याच का बाकीचे कांदे पिकवत नाही, बाकीचे गांजा पिकवता का, हे चेक का बरं नाही करत? याचं कारण काय नेमकी? यांना सगळं दिसतंय पण यांना पण पैसे वर पोहोचताय म्हणून हे ॲक्शन घेत नाही. दुसरा काहीच विषय नाही. हा हे सगळे मिळून मिसळून खात आहे आणि अक्षरशः शेतकऱ्यात तळतळ घेत आहे. आज प्रत्येक शेतकरी लखपती करोडपती नाही. आज माझ्या 35 लाख रुपये कर्ज आहे तरी मी रात्रंदिवस कष्ट करतो, होईल ते हप्ते रेग्युलर भरतो. तुम्ही आजही जाऊन चेक करा, युनियन बँकेत माझे कर्ज खाते, मी सोनानं ठेवून गाण ठेवून आणि त्या गोष्टी करतो. का बरं? तर बाबा बँकेचं आपलं क्रेडिट राहिलं पाहिजे, काही गोष्टी घडल्या पाहिजे. मी वर्षानुवर्ष हा प्रयत्न करतो. आता असं जर होत राहिलं कधी कर्ज फेडायचं आमचं? मग आम्हाला पर्याय काय ते शेवटी? आज 2 लाखाची कर्ज माफी दिली, त्याच्यात आता 50,000 द्यायचे रेग्युलर आलेला. मी 10 वर्षापासून कर्ज घेतो, आजपर्यंत एकदा हप्ता तुम्ही आजही चेक करा माझ्या बँकेत जाऊन, आजपर्यंत एकही हप्ता चुकू दिला नाही. रेग्युलर कर्ज भरत राहिलो. म्हणजे आम्ही भरून आणि मूर्खपणा आहे आमचा. न भरणारे आज लखपती झाले. अतिशय दुःखद असा प्रवास शेतकऱ्याचा आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या काही मालाला एखाद्या मालाला भाव आल्यानंतर तो हायलाईट केला जातो, परंतु मात्र आज शेतकऱ्याची जी पिकवलेली जे शेतमाल आहे त्याचे आज शासनाचे मुख्य जबाबदार अधिकारी म्हणून कलेक्टर साहेब असतात आणि कलेक्टर साहेबांच्या खालोखाल हे सर्व व्यवहार चालतात आणि यांना जी जबाबदारी दिली जाते त्या संदर्भात आज या ठिकाणी जी मका खरेदी चालू आहे त्यासाठी आपण काय म्हणून इथे आहात आणि आपली काय जबाबदारी आहे सर? मी चांदवड तहसील येथे इन्स्पेक्टिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने असं मला निदर्शनास आलं की नॉन FAQ दर्जाचा हिवरखेड गोडाऊनला काय म्हणतात खरेदी करण्यासंदर्भात मला तक्रार प्राप्त झाली. याच्यामध्ये संस्थेची काय म्हणतात जबाबदारी असते की ग्रेडर नेमून FAQ दर्जाचाच भरड धान्य खरेदी होणं म्हणून असं. पण सध्याच्या वेळेला मी प्राथमिक याच्यामध्ये दिसतो याच्यामध्ये हे जे काय म्हणतात बुरशी प्रभावित असलेले काय म्हणतात धान्य घेण्यात येत आहे. या संदर्भातला पंचनामा करून आपण पुढील कारवाई करू. आणि साहेब या ठिकाणी जे तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी कोणी ग्रेडर वगैरे कोणी आढळलं का? नाही, ग्रेडर नाही आढळला. संस्थेचे माणसंही आढळून आलेले नाही आहेत. त्यामुळे मग चांदवड तालुक्यातील काही शेतकऱ्यांची नावं दाखवले जातात आणि निफाडवरून हे ट्रॅक्टर इथं आलेले आहेत. एकाच कुटुंबातील 4 नावं दाखवले जातात. यावर आपण काय सांगाल? जर नोंदणी काय म्हणतात तशी नसेल तर त्या संदर्भात आपण कारवाई प्रस्तावित करून देऊ. असं वाटत नाही का कोणी एखाद्या व्यापाऱ्याने किंवा एखाद्या कंपनीने फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल किंवा अजून कोणी असेल त्यांनी त्या खरेदी संदर्भातले केली आणि शेतकऱ्याच्या नावावर विकताय? त्या संदर्भातले जर डिटेल्स असतील मी घेतलेले आहेत ते पंचनाम्यामध्ये मेन्शन करतो आणि तशी जर बाब असेल तर आपण कारवाई प्रस्तावित करून देऊ. त्याच्यामध्ये काय कारवाई याच्यावर होणार पुढे? आपण DMOच्या संस्थेच्या संदर्भातली जर काय म्हणतात गंभीर स्वरूपाचे जसे आरोप करण्यात आले ते जर सिद्ध झाले तर आपण संस्थेचं काय म्हणतात हे खरेदी याच्यामध्ये DMO सरांना हे काय म्हणतात आपण त्यांचं जे खरेदीचं जे सब एजंट म्हणून नेमणूक आहे ती कॅन्सल करण्यासाठी प्रस्तावित करू. आपलं नाव काय सर? पवन सूर्यवंशी. रिजनल जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मात्र हातात काहीच भेटलं नाही आहे आणि अशा प्रकारची दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांमधून आपल्याकडे अजून एक शेतकरी आहे, काय सांगाल तुम्ही? माझं असंच झालं. 3 दिवसापूर्वी मला मेसेज पडला आणि 3 दिवसापूर्वी मेसेज पडल्यानंतर मी घाई गडबडीमध्ये 100 रुपये पोतं देऊन ट्रॅक्टर म्हणजे मशीन लावलं, थ्रेशर मशीन. मी 5 ट्रॅक्टर माझ्या ट्रॉल्या भरल्या. माझा गट थोडा मोठा असल्यावर आमचं 5 भावाचं कुटुंब आहे. मी जेव्हा 3 ट्रॉल्या भरल्या 3 ट्रॉल्या घेऊन चांदवडला गेलो. तिथं मार्केट कमिटीमध्ये तिथं गोडाऊन आहे. त्या गोडाऊनला सकाळी पहाटे 4 वाजता गेलो मी. 5 वाजता तिथं माझे नंबरला ट्रॅक्टर लावला. माझा पहिला नंबर होता आणि पहिला नंबर होता. दुपारचे 3 वाजले तरी कोणी त्यांचा एकही माणूस फिरकला नाही. आणि आमच्या गावचे जे सोसायटीचे चेअरमन आहे मी त्यांना फोन केला. आम्ही एअर मॅडमकडे गेलो. तिथं त्यांना सांगितलं आमची सविस्तर सगळी कहाणी सांगितली. ती कहाणी सांगितल्यानंतर त्यांना फोन केला का ट्रॅक्टर खाली करून घ्या. आम्ही तिथं आल्यानंतर तिथले काही 2-3 जण जे होते ते म्हणे हे ट्रॅक्टर खाली होणार नाही. जर आम्ही नोंदणीकृत केलेली मका घेऊन तिथं गेलो आणि आम्ही मॅडमकडे गेलो. मॅडमचा फोन त्यांना आला आणि ते म्हणताय काय हे ट्रॅक्टर खाली होणार नाही. याचं कारण असं का आम्ही मॅडमकडे गेलो म्हणून ते ट्रॅक्टर माझे खाली होणार नाही. मी थोडी जबरदस्ती केली. माझे 2 ट्रॅक्टर खाली झाले. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की माझ्या आधी जे 2 ट्रॅक्टर खाली झाले ते एकदम काळेकुट्ट आणि ओल्ले झालेले होते. ते ट्रॅक्टर खाली झाले आणि माझी मका एकदम सुसज्ज म्हणजे मी पूर्ण म्हणजे धार देऊन आणली होती. समजा थ्रेशरमध्ये टाकून काय ना समजा ती 2 मजूर लावून काय ना ती साफ करून आणली होती. माझा 2 ट्रॅक्टर खाली झाले आणि 4 ट्रॅक्टर घरी नेऊन उभे करे. आणि आता मी त्यांना थोडी विचारणा करायला आलो तर ते म्हणे उद्दिष्ट नाही आहे. काल मी इथं आलो ते म्हणे शनिवार रविवार 2 दिवस बंद आहे. तर मी इथं काल फक्त थोडंसं एक चक्कर मारला इथं काय चाललं आहे म्हणून बघायला आलो मी. इथं मध्ये 8-9 ट्रॅक्टर खाली झालेले होते. मी जेव्हा आलो ते म्हणे शनिवार रविवार 2 दिवस बंद आहे. पण तिथं 8-9 ट्रॅक्टर खाली झाले आणि आमचे चुलते सुदाम नवले हिवरखेडे गावचे त्यांचा 2 दिवसापून ट्रॅक्टर त्यांचा तिथं उभा आहे. त्यांची 20 क्विंटल मक्का त्यांनी 30 क्विंटलचा ट्रॅक्टर बनवून 20 क्विंटल मक्का खाली करायची आहे. तो काल दुपारी 2 वाजता तिथं खाली झाला ना आज पण बंद आहे. पण आज आमच्या लक्षात आलं की इथं पण खाली होत आहे. म्हणून
मी हीच सरकारकडे विनंती करतो की ह्या सगळा काळा कारभार चाललाय हे फक्त नेते मंडळांची घरभरणी चालू आहे, घरात चाललंय, शेतकऱ्याला 100% नेते मंडळींची घरभरणी चालू आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि अधिकारी देखील खरेदी बंद आहे असं सांगण्यात येतं. मग का नव्हे अधिकारी देखील यामध्ये सामील असेल असा शंका देखील या ठिकाणी शेतकरी घेत आहे. आता यापुढे प्रशासकीय अधिकारी काय यावर कारवाई करतील हे बघणं महत्त्वाचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी थांबूया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी राम बोरसे, चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.